महाभारतात एक असा प्रसंग आहे ज्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाभारतातील युद्धानंतर कुरुक्षेत्रामध्ये लाखो सैनिकांचा बळी गेला, त्यामुळे संपूर्ण हस्तिनापूर शोकग्रस्त झालेलं होतं। त्याचवेळी युधिष्ठिरला राजा बनवण्याची वेळ आली, पण युधिष्ठिरने सिंहासनावर बसायला नकार दिला। तो म्हणाला की या युद्धामुळे इतक्या निरपराध लोकांचा मृत्यू झालेला आहे, मी जर राजा झालो तर माझ्या मनावर पापाची सतत जाणीव राहील, त्यामुळे मला सत्ता नको, फक्त मनःशांती हवी आहे। तेव्हा श्रीकृष्ण त्याला समजावतात, धर्माने जगणाऱ्या राजाने जर सत्ता नाकारली तर प्रजेला अराजकतेचा सामना करावा लागेल। जर का पापावर शांतीच मिळवायची असेल तर सत्ता वापरून लोकांचं कल्याण कर, तेच तुझं खरं प्रायश्चित्त असेल। खरं प्रायश्चित्त म्हणजे लोकांच्या जीवनात न्याय आणि सुख आणणं आहे। आणि ही गोष्ट युधिष्ठिर राजाला पटली आणि त्यांनी श्रीकृष्णाचा सल्ला मान्य करून एक धर्मप्रिय आणि न्यायप्रिय राजा म्हणून कार्य केले। त्यामुळे खरी शांती म्हणजे पळ काढणं नव्हे तर जबाबदारी स्वीकारणं, सत्ता किंवा यश आलं तर ते स्वतःसाठी नव्हे तर इतरांच्या कल्याणासाठी वापरणं, आपली चूक सुधारून समाजासाठी काम करणं हेच खरे प्रायश्चित्त आहे। ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।